राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरच राष्ट्रपतीचं नवीन कार्यालय आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या कार्यालयासमोर रोहित पवार यांचं कार्यालय स्थापन झालेलं आहे। रोहित पवारांच्या मातोश्रींच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालंय। सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि योगेंद्र पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळेस बारामतीमध्ये ज्या ठिकाणी अजित पवार यांचं राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्याच्या समोर रोहित पवार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालंय। आप्पासाहेब पवारांचं कार्यालय आहे आणि ते तसंच ऍक्टिव्ह होतं, फंक्शनल होतं। पण जेव्हा या भागामध्ये मी फिरत होतो, काही युवक मला जे भेटले त्यांनी सांगितलं की कुठेतरी कधी कधी आमदाराचं पत्र आम्हाला लागतं, ज्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असतो, नाही तर सरकारी एखादी गोष्ट। मी स्वतः आमदार आहे आणि मग इथून एखाद्याचं जर काही अडचण सुटत असेल तर मग कुठे संपर्क साधायचा? तर पार्टी तर आहेच, पण हे ऑफिस मला फार वर्षांपासून माझ्या आजोबाचं ऑफिस परत एकदा चालू करायचं होतं, ते मी तिथं चालू करत आहे। तुम्ही जर बघितलं त्याला बोर्ड कुठलाच लावला नाही, फक्त ऑफिस आहे। आप्पासाहेब पवारांचं कार्यालय आहे आणि ते तसंच ऍक्टिव्ह होतं, फंक्शनल होतं। पण जेव्हा या भागामध्ये मी फिरत होतो, काही युवक मला जे भेटले त्यांनी सांगितलं की कुठेतरी कधी कधी आमदाराचं पत्र आम्हाला लागतं, ज्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असतो, नाही तर सरकारी एखादी गोष्ट। मी स्वतः आमदार आहे आणि मग इथून एखाद्याचं जर काही अडचण सुटत असेल तर मग कुठे संपर्क साधायचा? तर पार्टी तर आहेच, पण हे ऑफिस मला फार वर्षांपासून माझ्या आजोबाचं ऑफिस परत एकदा चालू करायचं होतं, ते मी तिथं चालू करत आहे। तुम्ही जर बघितलं त्याला बोर्ड कुठलाच लावला नाही, फक्त ऑफिस आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोरच राष्ट्रपतीचं नवीन कार्यालय याचं उद्घाटन झालेलं आहे। रोहित पवार यांच्या मातोश्रींच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालंय। त्यामुळे बारामतीमध्ये आगामी काळामध्ये राजकीय वातावरण हे चांगलं स्थापणार आहे। बारामतीत ज्या ठिकाणी अजित पवार यांचं कार्यालय आहे त्याच्याबरोबर समोरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं। त्यामुळे बारामतीत आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे, सुप्रिया सुळे यांचा विजय झाला। त्यानंतर बारामतीत आता राजकीय घडामोडी जोरदार घडू लागल्यात। एकीकडे बारामतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं ज्या ठिकाणी कार्यालय आहे त्याच्याबरोबर समोर आता राष्ट्रपतीचं कार्यालय असणार आहे। रोहित पवार यांच्या मातोश्रींच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन झालंय।